मित्रांनो नमस्कार. जय बळवंत. बळवंतच्या नावानं चांगलं होतं. मित्रांनो मी इथं इचलकरंजीहून इकडं निप्पाणीला निघालो म्हणजे इचलकरंजीहून आमच्या गावाकडे निघालो होतो आणि गावाकडे निघता मला एका ठिकाणी अशी ओवी ऐकू आली, धनगर ओवी ऐकू आली आणि धनगर ओवी ऐकल्यानंतर मी गाडी थांबवली आणि मागे वळून बघितलं मी आणि मागे वळून बघितल्यानंतर मला एक मंदिर दिसलं इथं. धनगर ओवी ऐकू येतात म्हणजे हे कुणाच तरी मामांचं मंदिर किंवा कसलं तरी मंदिर आहे असं मी म्हटलं आणि पुढं बघितलं तर मंदिराच्या अगदी समोर आता इथं बघत असाल या मेंढी माऊली दिसली आणि मेंढी माऊली दिसल्यानंतर मी लगेच त्या मंदिरामध्ये आलो आणि इथं आल्यानंतर कळालं की हे आहे बेडकाळ येथील श्री बिरेश्वर मंदिर. मला माझ्या मागं दिसत असेल नाव, बहुतेक हे उलटं नाव दिसतं. मी हा अनुभव अगदी विस्तृतपणे वर्णन केला आहे, व्हिडिओ शॉर्टमध्ये बघा. बेडकाळ येथील श्री बिरेश्वर मंदिर. आज जाऊया मित्रांनो आपण आणि आज जाऊन मंदिराचं तुम्हाला दर्शन देतो. आणि ह्या मंदिराच्या बरोबर समोरच अगदी अशी मेंढी माऊली दिसली मला आणि मी तिथं होतो, तिकडं त्या रोडवरून चाललो होतो. इकडं आहे इचलकरंजी आणि इकडं निप्पाणी. इथं बेडकाळ कारखाना इथं जवळच आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. हा बेडकाळ कारखाना इथं, हा बेडकाळ कारखाना इथं समोर आहे आणि बरोबर बेडकाळ कारखान्याकडं मी बेडकाळ कारखान्यात पोचणार तोपर्यंतच मला इथं हे ओवी ऐकवली, धनगर ओवी. आणि बघतोय तर इथं समोर हे 2 मेंढी माऊली दिसल्या म्हणून म्हटलं यावं, कुणाचं मंदिर आहे ते बघावं. आणि इथं इतकी सुंदर पूजा केली आहे, खरोखर पुजाऱ्यांना मानलं पाहिजे इथल्या, की अगदी सुंदर. संध्याकाळची 6ची वेळ आहे, 6-6:30 वाजलेत आणि एवढी सुंदर पूजा करून ठेवली बघा. श्री बिरेश्वर मंदिर बेडक्या या ठिकाणी आम्ही आहोत आता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आरती बघा बरोबर मित्रांनो, आरतीच्या वेळेला आपण इथं हजर आहोत. हा व्हिडिओ मित्रांनो इथं हे बिरेश्वर मंदिर आहे. आपलं भाग्य म्हणायला पाहिजे मित्रांनो खरंच, की आपण बरोबर आरतीच्या वेळेला इथं हजर आहोत. मला काय माहीत नव्हतं, आत्ता ही या वेळेचा आरती होत्या, पुजारी आहेत तिथले आणि आरतीची तयारी त्यांची सुरू झालेली आहे.
खरंच मित्रांनो फार म्हणजे फार सुंदर अनुभव होता. तुम्हाला सुद्धा जर असा अनुभव आला असेल तर नक्की सांगा. मित्रांनो मी नुकताच असं सहज चाललो होतो, धनगर ओवी कानावर पडले आणि मी अगदी अचानक इथं पोहोचलो आणि ते बिरेश्वर मंदिर निघालं. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही आता ह्या आधी व्हिडिओच्या आधी बघितलं असणार, माझं वाक्य संपायला म्हणजे इथं आरतीचं जे काय आरतीचं मशीन होतं ते सुरू झालं. वाक्य संपल्याबरोबर लगेच काही काही वेळेला काय होतं, देव अशी अनुभूती देतो आहे आपल्याला की ते ओळखायला लागते अनुभूती आपल्याला. म्हणजे देव अनुभूती कशी देतो आहे की मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगण्याकरता अशा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून हे देव सांगत असतात आपल्याला की त्यांची कृपा आपल्यावर आहे हे कळतं ह्या सगळ्या अनुभवातून. तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल, नक्की आला असेल. आणि तो आला असेल तर खाली कमेंट करून सांगा मला. तुमचे अनुभव जरूर मला वाचायला आवडतील आणि मी त्यावर रिप्लाय प्रतिक्रिया पण देईन. आपल्या पुजारी आहेत भरले ಹೆಸರು ಏನು ರೀ? ಹೆಸರು ಹೇಳಿ. ಯುವರಾಜ್ ನವಲಪ್ಪ ಕೋರೆ. ದಿನ ಏನು ಪೂಜಾ ಆಗ್ತೈತಿ ರೀ? ಎಷ್ಟು ಟಕ ಆಗ್ತೈತಿ ರೀ? ಹರಿಹರ ಮರಾಠಿ ಬರ್ತು ಚಲೋ ಬರ್ದು हां बरोबर. आता हऱ्याचा पाच का आणि संजय माडे वेळक. मित्रांनो सकाळी 5ला आरती होते आणि संध्याकाळी 7ला आरती होते. ನಿಮ್ಮ ಧನ್ಗರ್ ಪೈಕಿ ಕುರಿ ಇದಾವೆ ನಿಮ್ಗೆ? ಎಷ್ಟು ಇದಾವೆ? 150. हिंदी यावले इथं हां महाराष्ट्र. मित्रांनो यांच्या घर इथं अगदी जवळच आहे त्यांचं. आणि यांच्या घरी बकरीसुद्धा आहेत आणि आता बकरी ती महाराष्ट्रामध्ये आहेत असं सांगतात. 150 बकरी आहेत, 150 तर बकरी आहेत. आणि यांचे खरोखर ह्या मुलग्याचे एवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण पूजा बघितली, इतकी सुंदर पूजा. आणि खरोखर काही मंदिरांमध्ये असं गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं तिथे पूजा बघून, तिथलं सगळं वातावरण बघून. खरंच ह्या मंदिरात खरंच देवाचं रूप म्हणायला पाहिजे. अगदी लहान आहे तो आणि अगदी सुंदर अशी पूजा बिरेश्वर महाराजांची केली. आणि खरोखर देवानं मला तिथनं रस्त्यावरनं इथं बोलून घेतल्यासारखं मला तरी वाटलं. खरोखर मला तरी वाटलं की देवानं तू इथं ये, माझी आता आरती होणार आहे आणि तिथं ये. काय माहीत काय खरं फार म्हणजे फार सुंदर अनुभव. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला सुद्धा असा काय अनुभव आला असेल खाली कमेंट करून सांगा. जय बळवंत. बळवंतांच्या नावानं चांग बोला, विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला, अर्चना आप्पांच्या नावानं चांग बोला.